चक्री गोलंदाजी करण्यास नक्कीच त्यांची प्रसिद्धी आहे. नक्कीच चला या तन्मय आपण सुद्धा व्यासपीठावर या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. उमेश महाराज मोरे असतील या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यानंतर परी साऊंड सर्व्हिसचे ओनर विघ्नेश जाधव हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत. आमच्या गावचे खजिनदार आदरणीय श्रीमान ग्रामीण उद्योजक सकाराम ताते जाधव हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत. आमच्या आत्या शेवंत आत्या या सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत. आमचे भारतीय माजी सैनिक आमच्या गावचे माजी सैनिक महादेवसाहेब पार्टे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत. सार्थक जाधव यांचे संपूर्ण मित्रपरिवार भोसले त्यानंतर तांबोली हे सुद्धा दाखल झाले आहेत. त्या सर्वांचं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुढील आवाज असेल करण सर यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच सूरजजी मोरे सर. आज कॉमेंट्री बॉक्समधून खरं तर तुम्हाला 4 आवाज ऐकायला मिळतात. मात्र मैदानाच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूरने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. ते फिल्डिंग करतात आणि वाव 11 क्रिकेट क्लबला पहिला धक्का देखील बसलाय. अमाद आणि अहची जोडी आपण बघितली. चेक नक्कीच या ठिकाणी अभंग फाउंडेशनचे आणि नक्कीच सोपनदादा मोरे 11 गोळी गणित संघाचे सर्व हरिभक्त परायण सोपान दादा मोरे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत. दादांचं ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप या स्पर्धेच्या अनुषंगाने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सोपान दादांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरील स्थानापन्न व्हायचं आहे. सोपान दादाबद्दल सांगायचं झालं तर करण सर तालुक्यातील विविध सामाजिक क्षेत्रामधील एक मोठं नाव, ज्यांच्या माध्यमातून शिवजयंतीला कितीही जे शिवभक्त शिवज्योत आणायला येतात त्या सर्व शिवभक्तांसाठी विनामूल्य सेवा देणारे एक चांगले शिवभक्त अभंग फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय सोपानदादा मोरे यांचं या ठिकाणी आगमन होते. जोरदार टाळ्या सोपानदादांसाठी सुद्धा होऊन जाऊ द्या आता. धन्यवाद. आणि सोपानदादांना विनंती असेल की आपण मुख्य हॉस्पिटल स्थान बनावा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं व्यासपीठाला शोभा मान्यवरांच्या उपस्थितीने असते. 150 ते 200 किलोमीटरचा प्रवास करून हे संपूर्ण पोलादपूर वासी आज या ग्रामीण मिनी वर्ल्ड कप मध्ये आलेले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेन. लॉंगॉनकडे बॉल चालला, फिल्डिंग चांगली झालेली आणि अमाजच्या विकेट नंतर गुलझारचं आगमन मैदानाचा. धावफलकावरती पहिली धाव जोडतीये. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा वेगळी असते, पण सध्या 2025चा मान्सून मे मध्येच आपल्याला हजेरी लावत असताना पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे खरं तर कालचा दिवस या स्पर्धेची सुरुवात ओव्हरस्टेपिंग या शॉर्ट रन हिट विकेट चेक करूयात. यस, सो ऑन ग्राउंड अंपायरचा सिग्नल आला पीसीआर रूम साठी स्ट्रायकिंग एंडला हिट विकेट साठी चेक करायचं. टेक्नॉलॉजी तिचा वापर सध्याच्या घडीला आपण पाहतो. टेनिस बॉल आणि पावसाळी रबर बॉल या दोन्ही फॉर्मॅटला सुगीचे दिवस आलेले आहेत. tenniscricket.in संतोषजी नाणेकर यांनी पाहिलेलं छोटंसं स्वप्न आज जवळपास 80 लाखाची ज्यांनी एक डिलक्स कार घेतली, त्यामध्ये संपूर्ण सेटअप tenniscricket.in आपल्याला पाहायला मिळतो. कालचीच रात्र गुजरातला इंडिया कप tenniscricket.in आयोजित केलेली स्पर्धा पार पडली आणि ज्यामध्ये महाराष्ट्र बी टर्फ ॲडिक्ट या संघाने बाजी मारली. सध्या आपण पाहतोय काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळशील आयोजित ग्रामीण मिनी वर्ल्ड कप 2025. डोंबिवलीच्या डायगर गावातील हे परमपूज्य स्वामी डिकेदाजी महाराज क्रीडा नगरी आणि आपण सर्वजण इथे कालपासून या क्रिकेट खेळाचा आनंद घेत आहोत. ॲक्च्युअली रिप्ले मध्ये सध्या tenniscricket.inचा पीसीआर रूम मध्ये आमचे थर्ड अंपायर आहेत आणि तिथे चेक केलं जात आहे की बॅटरने जेव्हा हा स्ट्रोक कंप्लीट केलाय त्याची बॅट अथवा मग त्याचा पाय स्टंपला लागलाय की नाही लागला. कारण थोडीशी शंका होती ऑन ग्राउंड अंपायरच्या मनामध्ये, ती शंका दूर केली जाईल पीसीआर रूम मधून थर्ड अंपायरच्या द्वारे. आपण एलिमिनेटर मॅच बघितली, त्यामध्ये जीटीचा कुशल जेव्हा त्याचा उजवा पाय मागे जेव्हा तो बॅकफुटला पंच करत होता तेव्हा जरूर लागला होता आणि त्याच्या विकेटने त्यानंतर मॅच मध्ये देखील मुंबई इंडियन्सने पकड मजबूत केली होती आणि एलिमिनेटर मधून जीटी बाहेर गेली. आणि आय थिंक आज सेकंड क्वालिफायर पीकेबीसी अगेन्स्ट एमआय यांच्यामध्ये आपण पाहणार आहोत. फटाक्यांचे आतिषबाजी, मान्यवरांचं आगमन. चेक नक्कीच या ठिकाणी आदरणीय श्रीमान
माजी गटनेते माजी नगरसेवक स्थायी समिती सदस्य कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे तदनंतर मंगल राघव नगरचे नक्कीच मार्गदर्शक महेश शेठ जाधव यांचे निकटवर्तीय आदरणीय श्रीमान नरेंद्र साहेब गुप्ते यांचं ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप या स्पर्धेत आगमन होताना पाहायला भेटतंय। एकदा जोरदार टाळ्यांनी साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष असं सहकार्य लाभलंय। आदरणीय श्रीमान माजी नगरसेवक स्थायी समिती सदस्य नरेंद्र साहेब गुप्ते यांचा सुद्धा या ठिकाणी ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप या स्पर्धेत आगमन होताना पाहायला भेटतंय। मी साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचं आहे। नक्कीच या स्पर्धेत आपण आलात त्यांच्यासोबत आपण पाहतोय एकाच व्यासपीठावर, कारण सर आपण आपल्या पाठीमागे पाहिलं तर या स्पर्धेचे सर्व संपूर्णच एकाच व्यासपीठावर पाहायला भेटत आहेत। आदरणीय नरेंद्र साहेब गुप्ते असतील, त्यानंतर आमच्या युवा शिलेदारांवर ज्यांचं विशेष प्रेम आहे असे रघुनाथ जाधव असतील। पुण्यामध्ये आमची स्पर्धा आणि पोरांसाठी फक्त शब्द टाकायचा आणि तो शब्द पार पाडायचा असे गणेश साहेब जाधव आमचे मामा, त्यानंतर ज्यांनी या स्पर्धेची संकल्पना मांडली। स्पर्धा होणार म्हणजे होणार। सुस्वागत मंडळी, ग्रामीण मिनी वर्ल्ड कप 2025 मध्ये सहर्ष स्वागत। मिड विकेटला चांगला झेल आणि त्या झेलने आणखी एक विकेट येते सूरज कडून। दुसरा धक्का वावे 11 ला। आपण पाहतोय चांगली बॉलिंग आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा वेगळी असते। जेव्हा ओली सरफेस असते तेव्हा त्याच वेगाने बॉल स्किट होत असताना ट्रॅव्हल होतो। जेव्हा विकेट सुकते ड्राय सरफेस वरती बॉल तितकाच कमी गतीने आपल्याला पाहायला मिळतो, पण तो तितकाच वळतो। आणि सध्या जो आपण ऊन सावली आणि पावसाचा लपंडाव पाहत आहोत त्यामध्ये गोलंदाज कुठेतरी बेनिफिट घेतोय। धावफलकावरती सध्या 7 धावा। नवीन बॅटर येतोय शेवटचा एक बॉल। बॅकफुटला दामला होता, कट करायचं होतं, शेवटचा डॉट आलाय। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि सूरजच्या षटकामध्ये वावे 11 क्रिकेट क्लब 7 ला 2। आतिफ आणि आतिफच्या सोबतीला सध्या आकिब आणि गुलझर मैदानात 7 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अमाद आणि त्याचबरोबर ची विकेट फार लवकर पडलेली आहे। कारण सर रिअली सो सॉरी, मला तुमच्या भावना समजत आहेत की चालू समालोचन असताना, परंतु पाहुण्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करणं आमचं अध्याय कर्तव्य। या ठिकाणी या स्पर्धेच्या अनुषंगाने अजून एक पाहुणे दाखल होताना पाहायला भेटत आहेत। नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलेले आदरणीय कुंदन साहेब पटेकर यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे। ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप या स्पर्धेच्या अनुषंगाने हार्दिक हार्दिक स्वागत आणि नक्कीच सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत। त्यानंतर आज ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहतोय सर्वच पाहुणे या ठिकाणी दाखल होतील। जाऊया मॅचच्या दिशेने। थँक्यू। पहिला बॉल 1 रन ना, आणि दुसरा कॅच आउट। येस, डॉट बॉल आहे, ठीक आहे, थँक्यू। स्कोर अपडेट झाला नव्हता, दॅट्स वाय आम्ही मॅच जरूर थांबवले, पण सध्याचा बॉल आपण पाहतोय डाऊन द लेग आला, दॅट्स वाय अंपायरचा सिग्नल वाईड, आणि वाईडने सध्याचं धावफलक आपल्याला पाहायला मिळते 9 धावा। वावे 11 ला धावा पाहिजेत। सेकंड ओव्हर सुरू आहे, पावसाची हजेरी नाही, आणि या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो की धावा बनायला पाहिजेत पण त्या बनल्या नाही। लोवा फुलटॉस समोर खेळला, लॉंग ऑन कडे बॉल चाललेला, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन दोघंही फिल्डर फार वेगाने, चांगली फिल्डिंग झाली आहे, सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाही, आणि एका धावेने सध्याचा स्कोर आपण पाहत आहोत वावे 11 क्रिकेट क्लबचा धावफलकावरती 10 धावा।
मोठ्या संख्येने मान्यवर दुपारच्या सत्रामध्ये आफ्टरनून सेशन मध्ये ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. काकाई नवलाई क्रिकेट संघ पळशील यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेला. कालपासून आपण ही स्पर्धा या मैदानावरती एन्जॉय करतोय. कालही 8 संघ खेळले, आजही 8 संघ खेळत आहेत. शॉट ऑफ लेन पूल करण्यात आला आणि बॉल निघाला मिड विकेट. हवाई यात्रेसाठी सीमा पार मोठा षटकार. शॉट ऑफ लेन समोर उभा राहून लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. फिल्डर पाहतोय आणि शेवटच्या क्षणाला पाहतच राहील. लागोपाठचा दुसरा. दोन षटकार आणि धावसंख्या जरूर उभारी घेते. धावा बनत नव्हत्या, त्या बनायला सुरुवात झाली कारण गुलजारचे 2 षटकार. धावा धाव फलकावरती 22. आणि आता बॉल मागे चाललाय. विकेट किपरला चान्स होती, हाफ चान्स जरूर होती, पण कॅच पकडायला पाहिजे होती. जमलं नाही ते. गुलजारला जरूर जीवनदान मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 23 धावा, 2 विकेटचं नुकसान. वाव 11. थँक्यू. नक्कीच या ठिकाणी आपण विशेष एक सन्मान घेतोय. आदरणीय श्रीमान माजी गटनेते, माजी नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि मंगल राघव नगर या मंडळावर सातत्याने त्यांचं विशेष प्रेम आहे. महेश दादा यांच्यावर विशेष प्रेम आहे. असे आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय नरेंद्र साहेब गुप्ते यांचा विशेष सन्मान या ठिकाणी सार्थक जाधव यांच्या शुभ हस्ते करतोय. आणि नक्कीच हा विशेष सन्मान आपण पाहतोय ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप या स्पर्धेच्या अनुषंगाने. नक्कीच त्यांचा या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलंय. सर्वात पाहुण्यांचे मनस्वी हार्दिक 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 स्वागत. और टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. चेक दिस. धावा फलकावरती सध्या आपण जर बघितलं तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 36 धावा धाव फलकावरती आहेत. मोठ्या संख्येने मान्यवर आणि यथोचित त्यांचा सन्मान करणं कोणत्याही व्यासपीठाचं ते कर्तव्य असतं आणि ते सध्या पार पडलं जाते लाडक्या आयोजकांच्या द्वारे. शॉर्ट थर्डला बॉल आहे, डबलचा कॉल आहे आणि गुलजार कडून 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील. आतापर्यंत मी म्हणेन छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूरने चांगली बॉलिंग केली होती, पण लास्ट ओव्हरमध्ये शेवटचे जे 3 बॉल राहिले आणि या ओव्हरमध्ये मागचे 3 बॉलच्यामध्ये आलेल्या 14 धावा. आता 2 बॉलचा खेळ बाकी या ओव्हरमधला आणि सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय वावे 11चा तो 38. चांगली पार्टनरशिप. 2 विकेट फार लवकर पडल्या, 6ला 2 विकेट होते आणि त्यानंतरची पार्टनरशिप. डेड बॉल अंपायरचा सिग्नल
आज सकाळपासून आपण पाहतोय मध्ये पाऊस येतोय, मध्येच तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आणि मध्ये सूर्यदेवता प्रकाश देखील टाकत आहेत. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. शेवटचा एक बॉल या ओव्हर मधला राऊंड द विकेटने. वन्स अगेन ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 37. थोडंसं रिकरेक्शन आम्ही करतोय. वावे 11 क्रिकेट क्लब 37 for 2, 37 ला 2. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. 16 मॅचेसचा शेड्यूल आहे. फास्ट खेळा. पर ओव्हर नंतर टीम मीटिंग नको. कंप्लीट करा लवकरात लवकर. शेवटचं षटक छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर. प्लीज विनंती असेल तुम्हाला. थर्टी 37 धावा धाव फलकावरती. लास्ट ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ. अर्ली बॅट स्विंग. गुलजारचा कॉल आहे स्ट्रायकिंग एंडला आणि आता विकेट सॅक्रिफाईस करण्यात येईल बिकॉज गुलजारला स्ट्राईक पाहिजे होती ती मिळते. दुसऱ्या बाजूने मात्र आकिब रनआउट. नवीन बॅटर मैदानाचा आत येईल. 5 बॉलचा खेळ बाकी. पाहूयात 5 बॉल मध्ये किती धावा बनल्या जातील. या मॅच मध्ये किती टार्गेट सेट होणार आहे. काय नवलाई क्रिकेट संघ पळशील आयोजित ग्रामीण मिनी वर्ल्ड कप 2025 मध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. मंचावरती आपण बघत आहोत आफ्टरनून सेशन मध्ये मोठ्या संख्येने राजकीय सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी ज्यांचं सहकार्य नेहमीच या स्पर्धेला राहिलेलं आहे. यॉर्कर आलाय पण फलंदाजासोबत विकेट किपर बीट झालाय. फाईनले कोसळलाय. बॉल निघालाय लॉंग स्टॉपला. प्रचंड वेगाने गवताच्या गालीचाला गुदगुल्या करत अंपायरचा सिग्नल. बाईड्स येतोय चौकार. जमीरला आपण पाहतोय नुकताच झाला नॉन स्ट्रायकिंग एंडला. वावे 11 अगेन्स्ट छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर मध्ये हा सामना. नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग करत आहेत पोलादपूर. दुसऱ्या बाजूला वावे 11 करते बॅटिंग. 4 बॉल बाकी आहेत. फुल लेंथ बॉल. एक मात्र निर्णय त्याने घेतलाय गोलंदाजांनी. खोलवर टप्प्याची गोलंदाजी होणार आहे. मिडल अँड लेग स्टंपला बॉल येत आहेत. आताचा बॉल शॉर्ट थर्ड कडे. तिथून थ्रो केला जाईल. 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. लेग बायचा सिग्नल. 2 धावा आणि 2 ने सध्याचं धावफलक आपण पाहतोय ते 43. 43 धावा धावफलकावरती. उडवला रडार मध्ये बॉल. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड आणि आता तो निघाला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. मध्ये बॅट स्विंग जबरदस्त होता आणि लांब पल्ल्याचा मोठा षटकार. फुल लेंथ. मागचा बॉल थोडासा ऑफ बॉल पडला. उर्वरित जे काही बॉल टाकलेत ते पॉपिंग क्रीज मध्येच पडणारे होते. सुपर. 49 वरती सध्याचा धावफलक. शेवटचा एक बॉल. या डावामधला शेवटचा एक बॉल आहे. पाहूयात वावे 11 टार्गेट काय सेट करतायत. फुल लेंथ होता. ऑन साइडला टर्न केला. डीप स्क्वेअर लेग कडे. फिल्डर थोड्याशा गिरक्या घेतो आणि असं वाटलंच होतं की ते मिसफील्ड करतील. झालंय ते. चौकारासोबत डाव संपला पहिला जिथे वावे 11 ने बनवल्या 53 धावा आणि आता छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूरला बनवायच्या विजयासाठी 54 धावा.
53 झालेल्या वावे 11 क्रिकेट क्लबच्या वतीने यामध्ये अमाच शून्यावरती बाद झाला होता. हर्षच्या बॅटमधून 6 आल्या, गुलझरच्या बॅटमधून 4 षटकार आले होते, 27 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि त्याच्या जोरावरती 53 ला पहिला डाव संपला. 12th मॅनला विनंती असेल दोन्ही संघांच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. नक्कीच पलजीचे जे स्वयंसेवक आहेत त्या सर्वांसाठी विशेष सूचना असेल की जेव्हा आपण बाहेरील चेंडू उपलब्ध करण्यासाठी जात असाल तेव्हा प्लीज थोडंसं सावधानीने जा, कारण की आजूबाजूला काचा वगैरे आहेत, कोणाच्या पायाला त्या काचा लागण्याची शक्यता आहे आणि इतरत्र म्हणजे जे साप वगैरे असतील ते सुद्धा आढळून येण्याची शक्यता आहे. प्लीज स्वयंसेवक रुद्र असतील, आर्यन शेलर असतील, सनी सकपाल, राज सकपाल, तुमच्यासाठी विशेष सूचना. येस, थँक्यू. काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या, कारण मान्सूनची सुरुवात आहे आणि सर्व वन्यजीव जरूर बाहेर डोकावत असतात. दोन्ही संघांचे 12th मॅन प्लीज छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर आणि वावे 11 लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू आहे, त्यावरती तुमची नावं जात नाहीत. प्लीज मित्रांनो, मॅच सुरू अगोदर दोन्ही संघांच्या अतिरिक्त खेळाडूंना विनंती असेल. रवी हिंगवणे आणि त्याचबरोबर संदीप कदम सर यांना आपण सध्या पाहतोय आघाडीला. छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूरची सलामीची जोडी. लक्ष 54चा पहिला बॉल, फुल टॉस आणि पहिलाच बॉल थेट लॉंग ऑनला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर षटकार. रबर बॉल क्रिकेटचा गब्बर मैदानात साथ खेळतोय आणि पहिल्याच बॉल वरती त्याने दाखवून दिलं. पहिला षटकार संदीप कदम, गब्बर. खराब बॉलिंग, फुल टॉस होता आणि तो देखील डाऊन द लेग होता. सो आता पाहूयात अंपायरचा सिग्नल येणं अजूनही बाकी आहे, बिकॉज बॉल थांबला लॉंग स्टॉप रिजन मध्ये, तिथून थ्रो केला जाईल. तोपर्यंत आपण पाहतोय की एज होती, येस एज घेऊन बॉल गेला होता. अहमदला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये इथे येत आहेत त्या गब्बरच्या बॅटमधून आणि 2 धावा आणि सध्याचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते 8 वरती. 54 ला चेस करत असताना छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर 2 बॉल मध्ये 8 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय एक षटकार, एक डबल आले आणि विकेट मार इम्पॉर्टंट असेल माझ्यासाठी, त्याचबरोबर वावे 11 साठी, कारण ज्या पद्धतीने धूमधडाक्यात सुरुवात केली आहे गब्बरने. यावेळेला ऑन दी अपचा प्रयत्न होता, बॉल बॅटचा थोडासा वरती चढला, दॅट्स वाय एलिव्हेशन तितकंसं नव्हतं या फटक्यामध्ये. वाईडिश लॉंग ऑन कडे 1 धाव. सिंगल सोबत धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात 9 वरती. आफ्टरनून सेशन आहे, बरेच जण दुपारच्या लंचचा आनंद घेत आहेत, काही जण घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. tenniscricket.in आमची संपूर्ण टीम सकाळी सर्वच जण जवळपास 7:30 वाजता इथे उपस्थित होते. चीप केले बॉलला आणि एलिव्हेशन आहे, लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर जाईल, षटकार. लॉंग ऑफचा बाहेर लॉन्च होतोय. 6 धावा सध्या आपण पाहतोय 15. दोन्ही फलंदाजांनी सुरुवात षटकारानेच केली आहे. भाई जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, ज्या पद्धतीने दोघांनी सुरुवात केली आहे. खोलात होता, बॉलर्स बॅक ड्राईव्ह करतोय, पायाच्या साडे जरूर अमाचा प्रयत्न होता स्टॉप करण्याचा बॉलला, मात्र इथे ती 1 धाव आणि एका धावेसोबत सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 16 धावा. मला आठवतोय 54 ला चेस करत असताना अरविंद पासवान आणि त्याचबरोबर ओमकारने देखील अशीच बॅटिंग करत असताना दोघे नॉट आउट राहिले होते आणि त्याच्या टीमने त्या धावा चेस देखील केल्या होत्या 3 ओव्हर्स मध्ये. या मॅच मध्ये देखील 54 ला चेस करतात वावे 11 च्या अगेन्स्ट छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर. ऑन साइडला पूल केलाय, डीप मध्ये बॉल स्क्वेअर लेगला, नो चान्स फॉर फिल्डर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर आला. आणखी एक चौकार वरती 24. ट्वेंटी 20 धावा झालेल्या. थोडंसं करेक्शन आम्ही करत आहोत, बिकॉज 2 षटकार, 1 चौकार, 1 डबल, 2 सिंगल.
20 धावा धावफलकावरती आहेत. सोपी गोष्ट नाही. पोलादपूर तालुक्याला बिलॉंग करत असताना डोंबिवली सारख्या शहरामध्ये इतक्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणं. परमपूज्य स्वामी डिकेदासजी महाराज टायगर डोंबिवलीच्या क्रीडांगणावरती आपण सर्वजण इथे आहोत आणि गेल्या कालचा पहिला मॅच पासून मी पाहतोय काही जण थेट पोलादपूर तालुक्याहून इथे येतात खेळण्यासाठी, काही जण इथले स्थायिक देखील आहेत. मात्र संपूर्ण या पोलादपूर तालुक्याला एकत्रित करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळशील ग्रामीण मिनी वर्ल्ड कप 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. थँक्यू. नक्कीच या स्पर्धेच्या अनुषंगाने अजून एक प्रमुख पाहुणे अजिंक्य साई क्रिकेट क्लबचे ओनर आणि संघ मालक शैलेशजी ओझरकर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं सुद्धा ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप या स्पर्धेच्या अनुषंगाने हार्दिक 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 स्वागत. त्यासोबत आमचे लाडके मित्र बाबा भाऊ हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. त्यानंतर अजून बरेचसे पाहुणे या ठिकाणी दाखल होत आहेत. अजिंक्य साई क्रिकेट मित्रमंडळाचे हे सर्वच या ठिकाणी आपल्याला शिलेदार पाहायला भेटत आहेत. सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. थँक्यू. या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. दुपारच्या सत्रामध्ये जरूर पाहुण्यांची रेलचेल आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते. धावफलकावरती 21 आहेत. 54 ला चेस करत असताना ओ अक्रॉस द बॅट यावेळेला कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन चुकलंय. ते गब्बरला देखील माहिती आहे आणि स्वतःशी तो बोलतोय आणि आता ड्रिल करून दाखवतोय की जर स्ट्रेट बॅटने खेळलो असतो तर कदाचित लॉंग ऑन लॉंग ऑफ कडे बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकत होता. हे स्वतःशी बोलणं. नो डाऊट प्रयत्न करत असताना चुका होतात. चुकांमधूनच तुम्हाला अनुभव येतो आणि अनुभवानंतर येतं ते यश. शॉर्ट ऑफ लेंथ एका पायावरती एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये केलेला पंच गब्बरने आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वरती माशा भरपूर आहेत. पहिला पाऊस आणि या सर्व गोष्टी. आणखी एक षटकार. थँक्यू. या ठिकाणी आपण सन्मान घेतो आदरणीय श्रीमान भारतीय माजी सैनिक आदरणीय महादेवजी पाटील साहेब यांचा सन्मान कलाकार नवलाई क्रिकेट संघ पलशीलचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान दिलीप दादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. नक्कीच साहेब आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर त्याचप्रमाणे आदरणीय अध्यक्षांच्याच शुभ हस्ते आपण गणेश साहेब जाधव यांचं विशेष प्रेम आपल्या संपूर्ण टीमवर असतं, युवा शिलेदारांवर असतं. असे आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व गणेश साहेब जाधव यांचा सुद्धा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. नक्कीच 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 एक विशेष सन्मान आपण गणेश मामा जाधव यांचा करतोय. कोकण रहिवासी मित्रमंडळ पुणेचे अध्यक्ष आहेत. नक्कीच बरीच मेहनत त्यांची सुद्धा या स्पर्धेला लाभले. त्यानंतर युवा उद्योजक आमचे निलेश भाई जाधव यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी सार्थक जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात यावा अशी मी विनंती करतो. मॅच ऑन राहील, मॅच ऑन राहील. नक्कीच त्यानंतर गावावरून या स्पर्धेला दाखल झालेले आदरणीय गावचे खजिनदार सकाराम ताते जाधव यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण पाहतोय निलेश जाधव युवा उद्योजक त्यांच्या माध्यमातून पुणे मध्ये या स्पर्धेची नक्कीच स्पर्धेच्या आयोजनात ज्यांनी बरीच मेहनत घेतली असे आमचे लाडके निलेश जाधव यांचा सन्मान. त्यानंतर सकाराम ताते जाधव खजिनदार माऊ जाधव यांना विनंती करेन. महेंद्र दादा या आपल्या शुभ हस्ते सकाराम ताते जाधव यांचा सन्मान करायचा आहे. आपण 36 झालेले आहेत. 12 बॉल 18 धावांची गरज. नक्कीच सकाराम ताते यांचा सुद्धा या ठिकाणी विशेष सन्मान. त्यानंतर अजिंक्य साई क्रिकेटचे सर्व शैलेश दादा ओझरकर यांचा सुद्धा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. 5 मिनिटं थांब करतो कॉल. त्यानंतर अलेश जाधव या आपल्या शुभ हस्ते शैलेश भाई ओझरकर यांचा सन्मान. जा अलेश भाई. हर्ष जाधव करा आपल्या शुभ हस्ते.
नक्कीच हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठानचे खजिनदार हर्षद जाधव काही महिन्यांपूर्वी नवीन बंधनात अडकलेले आहेत आणि नक्कीच आज बराच कालावधी देऊन ते या ठिकाणी दाखल झालेत. हर्षद जाधव यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण या ठिकाणी आदरणीय श्रीमान यशवंत जाधव यांचा सुद्धा सन्मान करतोय. रुपेश जाधव यांच्या शुभ हस्ते. रुपेश जाधव या कालकानवळे क्रिकेट संघ पलचिल चे नक्कीच संस्थापक आहेत. त्यांच्या माध्यमातून या दोन्ही टीमची उभारणी झाली. त्यांच्या माध्यमातून कालकानवळे क्रिकेट संघ पलचिल उभं झालं आणि आज संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या संघाची प्रचिती आहे, प्रसिद्धी आहे आणि हे ज्यांच्या मुले घडले त्यांच्या शुभ हस्ते आपण यशवंत जाधव यांचा विशेष सन्मान करतोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या अनुषंगाने किरण जाधव, विजयदादा जाधव आणि त्यांचा सुपुत्र तन्मय हा सुद्धा दाखल झाला आहे. नक्कीच सर्वांचाच मनस्वी हार्दिक स्वागत. नक्कीच किरण या मुख्य व्यासपीठावर आपला सुद्धा विशेष सन्मान केला जातोय. तदनंतर आपण विजय जाधव यांचा सुद्धा सन्मान घेणार आहोत. या किरण दादा. त्यानंतर पुण्यावरून खास या स्पर्धेसाठी उपस्थित राहणारे आमचे मामाश्री उदयदादा जाधव यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आनंद काका आहेत त्यांचा सुद्धा सन्मान. सर्व पाहुण्यांचा पण घेऊया कारण की आपल्याला मॅचेसकडे सुद्धा जायचं आहे. समालोचक करण सर यांची दिलगिरी व्यक्त करेल कारण की नक्कीच सर्व पाहुणे दुपारच्या सत्रामध्ये दाखल होतील. नक्कीच दिनेश जाधव यांचा शुभ हस्ते. त्यानंतर चोपन्न धावांना चेस करत असताना सध्या आपण छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूरला पाहतोय. धाव फलकावरती झालेल्या 46 धावा आणि आता फक्त 8 धावांची गरज आहे. बॉल बाकी असताना 8 बॉल 8 चेंडू आणि 8 धावांची गरज मैदानाच्या आत आपण पाहतोय. नक्कीच सर्व पाहुण्यांचा विशेष सन्मान आज संपूर्ण व्यासपीठ पलचिल ग्रामस्थांच्या उपस्थितीने किती सुंदर आणि किती छान दृश्य आपल्याला व्यासपीठावर पाहायला भेटतंय. सैनिक असतील, समाजसेवक असतील, राजकीय व्यक्तिमत्व असतील, युवा उद्योजक असतील आणि या स्पर्धेचे सर्वे सर्व, या संघाचे सर्वे सर्व अध्यक्ष, संस्थापक मी यांच्या माध्यमातून या स्पर्धेची विशेष संकल्पना आणि ज्याने नक्कीच ग्रामीण नक्कीच या ठिकाणी ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष अशी सहकार्य केले आमचे आदरणीय श्रीमान रघुनाथ ताते जाधव यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी कालकानवळे क्रिकेट संघ पलचिलचे संस्थापक आणि अध्यक्ष दोघांच्या शुभ हस्ते आपण करतोय. या अध्यक्ष आणि संस्थापक